राव घालणं आणि हे सगळं होत आहे हे दुर्दैवी हो. असं कधी झालं नाही आणि मला काळजी वाटते. शेवटी आईचं मन काय असतं की नाही. तर आमची घरातली लेकरं फक्त माझी नाही, तुमच्या सगळ्यांची लेकरं माझी नाही आहेत. मध्ये हर्षवर्धन भाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी बोलले होते, कारण का मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे. गुंडागर्दी नाही चलेगी इस राज्य में. आणि शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. याच्यात असं कधी पाहिले आपण? आणि कशासाठी या पोरांना हे होतंय? म्हणून मी पत्र लिहिलं पोलिसांना की बाबा हे काय चाललंय, कुठून काय होतंय. आणि पोलिसांकडून मला इनपुट्स आले, काय मलाही काळजी त्याच्यामुळे वाटली. आधी मला वाटलं आमची पोरं घट्ट आहेत, लढतील, काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा पोलिसांकडून स्वतःहून माझ्याकडे इनपुट्स आले तेव्हा मला काळजी वाटली. मी माझ्या बहीण वहिनी कुणाला सांगत पण बसले नाही, कारण का त्यांना पण त्याच्या पोराची काळजी आहे का नाही. मी फॅमिलीत कुणाशीच बोलले नाही. मी पहिलं सगळी पोलिसांकडून पण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी पत्र लिहिलं. योगेंद्र पवार सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे त्यांच्यावरती अशा पद्धतीनं. आता याचं उत्तर तुम्ही पोलिसांना विचारा, मी कसं करणार. पण बारामतीमध्ये किंवा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने युगेंद्र पवार, रोहित पवार, अनेक असे संघटनेतले आमचे सहकारी पदाधिकारी हे सगळे प्रचार करतात. आम्ही कुठलाही नियम तोडला नाही आणि तोडणारही नाही. आमची संस्कृतीच नाही. आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. कसं आम्ही कधी करू? इतक्या वर्षात केलं नाही, आता का करू? पण ज्या पद्धतीने त्या मुलांवर अटॅक होतोय हा म्हणजे मलासाठी वैयक्तिक शॉकिंग होतं आणि दुर्दैवी आहे. कारण का फक्त युगेंद्र पवार तो आमचा मुलगा म्हणून नाही, पण बारामतीचं नाव राज्यामध्ये अभिमानाने आम्ही देशात सांगतो. मला देशातून खासदारांचे फोन आले की असं काय झालं, कारण का जसे आमचे सगळ्यांची वैयक्तिक चांगले संबंध आहेत तसे श्रीनिवास दादा आणि वहिनींचे माझ्या बऱ्याच फ्रेंड सर्कलची संबंध आहेत. त्याच्यामुळे पटकन ते म्हणले, अरे श्रीनिवास की बेटे को क्या हुआ, ये